आर-टी-ई संदर्भात मोठी अपडेट आहे। महाराष्ट्रामध्ये आर-टी-ई प्रवेश नोंदणी आजपासून म्हणजे 17 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होत आहे। अर्ज करण्याची अंतिम मुदत 10 मार्च 2026 असणार आहे। ही प्रक्रिया राईट ऑफ चिल्ड्रन टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन ॲक्ट 2009 म्हणजेच आर-टी-ई 2009 अंतर्गत आहे। आर-टी-ई म्हणजे शिक्षण हक्क कायदा 6 ते 14 वयोगटातील मुलांसाठी मोफत व सक्तीचे शिक्षण। खाजगी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी आणि वंचित घटकांसाठी 25% जागा आरक्षित असतात। आर-टी-ईसाठी आजपासून म्हणजे 17 फेब्रुवारी 2026 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत। अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 मार्च 2026 असणार आहे। अधिकृत वेबसाईट student.maharashtra.gov.in ही अधिकृत वेबसाईट असणार आहे। पूर्व प्राथमिक किंवा इयत्ता पहिलीसाठी आर-टी-ई अंतर्गत प्रवेश घेता येतो। घरापासून 1 किलोमीटर अंतरावरील शाळांना पहिले प्राधान्य दिले जाते। एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास लॉटरीसाठी विचार केला जाणार नाही। महत्त्वाचे नियम: केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतो। जास्तीत जास्त 10 शाळांची निवड केली जाऊ शकते। अर्जाची संख्या जास्त असल्यास लॉटरी पद्धतीने निवड केली जाते। ह्यासाठी पुढील कागदपत्रे आवश्यक असतात: बालकाचा जन्मदाखला, पालकांचे आधार कार्ड, रहिवासी पुरावा, भाड्याने राहत असल्यास नोंदणीकृत भाडे करार, उत्पन्नाचा दाखला, लागू असल्यास जात प्रमाणपत्र आणि लागू असल्यास दिव्यांग प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत। अर्ज करताना काळजीपूर्वक माहिती भरावी। कागदपत्रांमध्ये तफावत आढळल्यास प्रवेश रद्द होऊ शकतो। त्याचबरोबर पडताळणी समितीकडून कागदपत्रांची तपासणी झाल्यावरच प्रवेश निश्चित होतो। ही माहिती गरजू पालकांपर्यंत नक्की पोहोचवा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।